एकदा सहर्ष स्वागत करतो। पहिली सलामी आपण थोड्याच वेळात देणार आहोत। सर्व पथकं इथे आलेली आहेत, त्याबद्दल धन्यवाद। आपण वेळात वेळ काढून इथे आला। आणि आता जनसंघर्ष शक्ती महायुतीची आज एवढी मोठी भव्य दिव्य अशी दहीहंडी आज इथे आमंत्रित केलं गेलं आहे, ज्यामध्ये सगळ्यात विशेष पाहुणे किंवा विशेष उपस्थिती ज्यांची लागलेली आहे ते आहेत सोनाली कुलकर्णी। दिवा पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। सर्वांचा आपण इथे सत्कार करूया। त्या मोठ्या जनसागर आपल्याला पाहायला मिळतो। सोनाली सगळ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आज मिरज मध्ये स्वागत करावं। महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवगर्जना गोविंदांनी ताबडतोब खांडी खाली यायचा आहे, मनोरा लावा लागले क्रेनवाले। डीजेचा आवाज लहान करा, 2 मिनिटं वेळ द्या फक्त आम्हाला।
मला सांगण्यात आले की मुंबई आणि ठाण्याचे गोविंदा पथक येथे येणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील ही एक सर्वात मोठी दहीहंडी असणार आहे. भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला जगण्याचा आदर्श दिला. युद्धनीती, आचरणनीती हे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला शिकवली. श्रीमद भगवत गीतेसारखा ग्रंथ आपल्याला दिला. वयाच्या कोणत्याही टप्प्यात कितीही वेळा वाचा, प्रत्येक वेळी नवीन गोष्ट यातनं शिकायला मिळते आणि नवा अर्थ प्राप्त होतो आहे. राज्य सरकारने दहीहंडी आता प्रो दहीहंडीच्या स्वरूपात आयोजित करण्याचा प्रघात सुरू केला आहे. यंदा तर फोडण्यासाठी रचले जाणारे एक एक थर हे आपल्याला एक नवी शिकवण देऊन जातात. जनसमुदाय आहे, परिवार आहे, ते आतुरलेले आहे तुमच्याकडून दोन शब्द ऐकण्यासाठी. तर ही माझी खरोखर विनंती आहे की आपण दोन शब्द बोला. हॅलो. भारतीय जनता पक्ष जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रात मिरज परिवारातल्या सगळ्या कृष्णप्रेमींच्यासाठी आलोट अशा उत्साहात या ठिकाणी संपन्न होत असताना या शहरामध्ये पहिल्यांदा अशी आगळीवेगळी एवढा प्रचंड असा उत्साह आणि हाजरी आपण सगळ्यांनी या ठिकाणी दाखवली. आपल्या सगळ्यात अनेक खरंतर आदरणीय सोनालीताई कुलकर्णी त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या अनेक सहकारी आणि श्रीकृष्णाचा जन्म हा मानव जन्माच्या उत्साह द्विगुणित करायचं काम प्रत्यक्ष त्यांच्या अदाकारीच्या रूपानं आज आपल्या समोर या ठिकाणी संपन्न करताय. मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना एवढंच आहे तर सांगली मिरज परिसरातले तरुण गोविंदा दहीहंडी कशी साजरी करतात त्याचा एक अमाप असा आनंद खरं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज आपण श्रवण केलाय. एवढंच खरं तर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हा अमाप उत्साह आणि प्रेम आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवल्याबद्दल या ठिकाणी उपस्थिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा. मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व मिरजकर आणि सांगलीकर सुद्धा आलेत का? नाही आलेत, फक्त मिरजकर आलेत. मला सांगितण्यात आलं होतं की
पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दहीहंडी असणार आहे आणि खरोखरीने हे सिद्ध झालंय की पश्चिम महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दहीहंडी दिसते इथे. इतक्या मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित आहे. अर्थातच हे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे मंचावरील सर्व उपस्थित लोकांवरती आणि खूप आनंद होतोय. मी खूप काळानंतर आली आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि आनंद या गोष्टीचा आहे की पाऊसही पडलेला आहे. पावसालाही परत सुरुवात झालेली आहे. आपण सगळ्यांनी वाट बघितली होती, फार प्रतीक्षा केली होती पावसाची. तर जन्माष्टमीच्या या पावन दिनी पावसाने देखील हजेरी लावली आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात पुन्हा पाऊस पडायला लागलाय. जोरदार टाळ्या वाजवूया आयोजकांसाठी. इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. तुम्हा सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, दहीकाला दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या निमित्ताने आज तुम्हा सगळ्यांसमोर पुन्हा एकदा सादरीकरण करण्याची संधी मिळते आहे. सागर वानखंडे आणि समीर दादा यांचे मनापासून आभार. त्यांनी मला इथे बोलावलं तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. असंच प्रेम करत राहा. बोला हाथी घोडा पालकी, हाथी घोडा पालकी, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर. धन्यवाद. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने आपलं मनोगत आणि आपल्या शुभेच्छा दिल्या त्यात सांगितलं की श्रीकृष्णांनी ज्या पद्धतीनं पाया घट्ट करायला सांगितला आणि उंच गगन भरारी घ्यायला सांगितली त्या पद्धतीनं ही गगन भरारी घेण्यासाठी भाजपा आणि जनस्वराज्य शक्तीचा महायुती शिस्तेत बस साडी खाली शिस्तेत छत्रपती शिवाजी. आज मिरज शहरामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य दिव्य मोठी अशी दहीहंडी इथं आयोजित केली होती. भारतीय जनता पार्टी आणि जनस्वराज्य शक्ती पक्ष आणि त्याचबरोबर असणारे महायुतीचे इतर घटक पक्ष यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही दहीहंडी आयोजित केली होती. मला तर असं खूप मोठा प्रतिसाद आज या दहीहंडीला पाहायला मिळाला. आणि जसं आपण म्हणत होतो की पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी 5,05,999 रुपयाची दहीहंडी फोडण्याचा मान आपल्या सांगली जिल्ह्यातल्या शिवगर्जना गोविंदा पथक तासगावच्या यांनी मिळवलेला आहे. मला खरं तर मोठा अभिमान आहे की या दहीहंडीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आम्हा सर्व गोविंदा पथकातील सर्व गोविंदांना आणि मिरज मतदारसंघातील आलेल्या सर्व गोविंदा प्रेमींना या मनावर शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य पक्षाचे सर्व मान्यवर नेते मंडळी आणि माझे सर्व नगरसेवक मित्र, भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी, जनस्वराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी, समीरदादा कदम यांचे सर्व कार्यकर्ते या सर्वांनी ही दहीहंडी ही यशस्वी करण्यासाठी खूप मोठं मला साथ दिली. त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि मिरजकरवासियांचं, मिरज तालुक्यातल्या म्हणा किंवा सांगली जिल्ह्यातल्या सर्वच या दहीहंडी प्रेमी नागरिकांचं मनापासून आभार मानतो की एवढा मोठा प्रतिसाद दिला. आम्हाला हा प्रतिसाद पाहून मी नक्की सांगतो पुढच्या वर्षीला यापेक्षाही मोठी भव्यदेवी अशी दहीहंडी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि माझे मित्र समीरदादा कदम यांच्या माध्यमातून जनस्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही साजरी करू. यावेळी प्रमुख कोण होते आजच्या यावेळेला आमच्या जनस्वराज्य पक्षाचे राज्याचे नेते माननीय सावकार विनयजी कोरे साहेब असतील, त्याचप्रमाणे माझे आमदार असलेले विलासरावजी जगताप असतील, माझे आमदार भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख असतील, माझे जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि त्याचबरोबर असणारे आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व असंख्य पदाधिकारी हे आमच्या इथं उपस्थित होते.